नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो. मी प्रमोद मोरे, माझी शेती वारसा प्रबोधनचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आपला बऱ्याच दिवसांनी अपलोड होत आहे, कारण थोडं आपण इतर कामात व्यस्त असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ काय तयार करता आला नाही. तर मित्रांनो, काही शेतकरी बांधवाची कमेंट होती की आपली शेवग्याची सध्याची स्थिती काय आहे याचा व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, आपल्या शेवग्याला आपण 1 ऑगस्टला लागवड केली होती. त्या हिशोबानं आत्ता आपल्याला 3.5 महिन्याचा शेवगा झाला आपला. तर 3.5 महिन्यानंतर आपल्या शेवग्याची सध्या काय परिस्थिती आहे, आपण त्याला कुठली खतं वापरली, त्याचं पाण्याचं नियोजन कसं केलं, या सगळ्या गोष्टी मी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे शेतकरी नवीन लागवड करू इच्छित आहेत त्यांना हा आणि एक पुढचा महिना अजून आहे शेवगा लागवड करण्यासाठी. तर त्यांनी डिसेंबर महिन्यापर्यंत शेवगा लागवड करू शकतात. तर मित्रांनो, आता दाखवतो मी तुम्हाला आपल्या शेवग्याची कंडिशन. तर मित्रांनो हा पाहू शकता आपला 3.5 महिन्याचा शेवगा. तर मित्रांनो, पाहू शकता याचा स्टब कसा तयार झालेला आहे. आणि फुटवे पण पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे भरगच्च फुटवे आपल्या शेवग्याला आलेले आहेत. तर मित्रांनो, याची आपण छटणी केली होती. हे पाहू शकता, छटणी आपण 2.5 फुटावर छटणी केलेली आहे. हा छटणी केलेला स्टंप आहे. त्यानंतर ह्या ब्रँचेस पाहू शकताय, छटणी केल्यानंतर अशा प्रकारे ब्रँचेस आलेले आहेत. तर प्रत्येक झाड मित्रांनो सेम कंडिशनमध्ये आलेलं आहे. मित्रांनो, आता इकडली पण लाईन दाखवतो तुम्हाला. पूर्ण जवळपास काही झाडं वगळली तर आपला शेवगा अतिशय उत्तम रीतीनं वाढ होताना दिसत आहे आपल्याला. पाहू शकता ह्या ब्रँचेस. आता काही झाडाला फुलं पण लागलेली आहेत, पण झाडं ती फुलं राहतील का नाही याची शाश्वती नाही, कारण झाडं छोटी असल्यामुळं तेवढी फळधारणा होण्याची शक्यता कमी आहे. आता हे मित्रांनो, हे छोटं झाड दिसते तुम्हाला. तर याचा विषय असा आहे की त्यात तुटाळ झालेली होती, त्यानंतर आपण बी टोकलेलं होतं, तर ते थोडीशी उशिरा वाढ झालेली आहे ते. तर ॲट अ टाईम ज्या शेवग्याची लागवड झालेली आहे ते अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण तुम्हाला माहितीच आहे, शेवग्यात आपण आंतरपीक घेतलेलं होतं झेंडू. तर हा झेंडूचा प्लॉट आता बहुतेक हा शेवटचा तोडा होईल. त्यानंतर आपण झेंडू हा काढून टाकणार आहोत आणि पूर्ण लक्ष आपलं शेवग्यावर केंद्रित करणार आहोत. पाहू शकता मित्रांनो, हे आपण छटणी केलेला स्टंप तुम्हाला दिसेल. 2.5 फुटावर छटणी केली होती आणि छटणी केल्यानंतर लगेच एक 15 ते 20 दिवसात आपल्याला अशा प्रकारे फुटव्याची संख्या पाहायला मिळेल. तर मित्रांनो, प्रत्येक झाडाचं एक वैशिष्ट्य असतं, जितके जास्त फुटवे तितके जास्त आपल्याला उत्पादन मिळतं. अशा प्रकारे आता हे नंतर तुटाळ झालेलं झाड आपण बी टोकलेलं ते पण अशा प्रकारे आलेलं आहे. छोटं आहे झाड ते. तर मित्रांनो, आता विषय आहे आपण शेवग्याचं खत व्यवस्थापन काय केलं. तर मित्रांनो, आपण शेवग्याला रासायनिक जी खतं असतात त्याचा वापर पूर्णपणे बंद केलेला आहे जवळपास 1 महिन्यापासून. तर रासायनिक बंद केलं, मग शेवगा एवढा फुटवे का धरतोय आणि शेवग्याची एवढी चांगली का वाढ होते, तर त्याचं कारण सांगतो मित्रांनो. आपण रासायनिक सोडून
कमी खर्चात जैविक जे आहे म्हणजे 99% ऑर्गॅनिक आपण शेवग्यासाठी वापर चालू केलेला आहे जैविक खतांचा. तर मित्रांनो, जैविक खतात आता तुम्ही म्हणसाल जैविक खतात नेमकं काय? तर जैविक खतात आपण स्लरी म्हणजे जीवामृत. तर जीवामृतात आपण काय काय म्हणजे पदार्थ वापरतो, त्याचा व्हिडिओ आहेच आपल्या चॅनलवर, तो व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर डॉक्टर स्वप्नील देशमुख म्हणून आहेत, त्यांचं ग्रीन गोल्ड ॲग्री हे चॅनल आहे. तर ते चॅनल पाहू शकता तुम्ही. त्या चॅनलवर ताक आणि अंडी याचा वापर म्हणजे ताक अंडी हे म्हणजे कसं तयार करायचं, जे म्हणजे जैविक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि टॉनिक या तिन्ही गोष्टी आपल्याला एकाच याच्यात बघायला मिळतात. म्हणजे त्याचं पोषण जे आहे ते एकाच औषधात आपल्याला तयार करता येतं. तर ते पण तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर अंकुश पाटील ॲग्रो हे एक यूट्यूब चॅनल तुम्ही अवश्य पहा आणि सबस्क्राईब करा. त्यात कमीत कमी खर्चात रासायनिक खतं कशी तयार करायची याचे व्हिडिओ आहेत. तर ते व्हिडिओ पाहून आपण ॲमिनो ॲसिड तयार केलेलं होतं मित्रांनो घरच्या घरी. तर बाहेर जर आपण ॲमिनो ॲसिड जर खरेदी करायला गेलो तर आपल्याला ॲमिनो ॲसिड 1000 रुपये लिटर मिळतं आहे. आणि ते जर आपण स्वतः तयार केलं तर आपल्याला ते फक्त 42 ते 43 रुपये, हार्डली 50 रुपये लिटरमध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिड तयार होतं आहे. तर मित्रांनो, त्या ॲमिनो ॲसिडचा पण आपण वापर केलेला आहे. तर हे कसं तयार करायचं याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट म्हणजे ताकांडी तयार करताना आता जीवामृतचा तर व्हिडिओ आपला ऑलरेडी आहेच. जीवामृत कसं तयार करायचं, त्यानंतर ड्रिपनं सोडण्यासाठी त्याला काय आयडिया करायची याचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण पाहू शकता. आणि ताकांडी कसं तयार करायचं हे तुम्ही जर स्वप्नील देशमुख सरांचं जर व्हिडिओ ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनल सबस्क्राईब करून जर त्याच्यावर पाहिलं तर ते पाहायला मिळालं. आणि अंकुश पाटील सरांचं अंकुश पाटील ॲग्रो हे चॅनल जर तुम्ही पाहिलं तर त्यात आपल्याला ॲमिनो ॲसिड किंवा इतर रासायनिक खते 12 052 34 13 40 13 19 19 ह्युमिक ॲसिड वगैरे जे आपण बाहेर दुकानातून विकत घेतो त्यापेक्षा चांगल्या प्रतीचा आपण घरच्या घरी कसं तयार करू शकतो याचे व्हिडिओ आहेत, ते पण पाहू शकता. तरी नसेल तरी मला कमेंटमध्ये जरूर सांगा, मी तुम्हाला त्याचं ज्यावेळेस मी ते तयार करतोय त्यावेळेस तुम्हाला दाखवेन. तर मित्रांनो, आपण जे रासायनिक खतं जे अंकुश पाटील सरांनी तयार करायला सांगितली होती ते आपण झेंडूसाठी वापरलेले आहेत, शेवग्यासाठी वापरले नाहीत. तर शेवग्याला आपण 99% ऑर्गॅनिक पद्धतीनं म्हणजे जैविक पद्धतीनं आपण शेवग्याचं उत्पादन किंवा शेवगा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याला बऱ्यापैकी यश मिळत आहे मित्रांनो. तर तुम्ही पण त्याचा वापर करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं आणायचं हे आपल्या चॅनलमध्ये पाहू शकताय. तर धन्यवाद मित्रांनो, परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, शेवटी विनंती करतो की जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. म्हणजे शेअर करा, लाईक करण्यापेक्षा शेअर करा म्हणेन. कारण जे इतर शेतकरी आहेत ज्यांना जास्त खर्च शेतीला परवडत नाही किंवा आर्थिक परिस्थिती नसते तर ते कमीत कमी खर्चात चांगली शेती करू शकतात. आणि इथून पुढचा काळ मित्रांनो जैविक शेतीचं येणार आहे. कारण रसायनामुळं काय काय होतं काय नाही हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी जाता धन्यवाद.